हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला मेकॅनिकलचा इलेक्ट्रिकलचा बघा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. बिफोर आपल्याला चॅप्टर स्टार्ट करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. तर लक्ष द्या. बघा, मेकॅनिकलला हा इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट थोडा ऑड वाटतो आणि आत्तापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट जरा हार्ड जातो वगैरे, अशी प्रिव्हियस स्टँडर्डचे जे विद्यार्थी असतील ते तुम्हाला सांगत चालतं. पण महत्त्वाचं काय बघा, हा समजण्यासाठी थोडासा सोपा आहे. ओके, पण एकदा जर समजला तर हा न विसरण्यासारखा आहे. तर काही बेसिक गोष्टी ज्या असतील त्या मी तुम्हाला सांगत चालेल, तेवढा फक्त फॉलो करा. आणि इलेक्ट्रिकल हा विषय हा तुम्हाला प्रॉपर प्रिपेअर करून द्यायचं काम माझं राहील. ओके, सो फर्स्ट टॉपिक आहे बघा तुमचा इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्याला मॅग्नेटिक सर्किट पण असं म्हणतो. तर यामध्ये बघा तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये फर्स्ट तुम्हाला झालेलं आहे बघा, दॅट इज EMF. आपण त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतो. ओके, त्यानंतर रेझिस्टन्स, टेम्परेचर, इफेक्ट वगैरे अशा गोष्टी तुम्हाला झालेल्या. ओके, तर ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत, यामध्ये आपल्याला बघायचं आहे बघा EMF, करंट, रेझिस्टन्स, देन आपण बघणार आहोत पोटेन्शियल डिफरन्स. ओके, तर ह्या गोष्टी आपण विचारात घेऊ ह्या चॅप्टरला काय करू, सुरुवात करू. फर्स्ट महत्त्वाचं काय की ह्या चॅप्टर किंवा ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टला एक अवघड आहे अशा दृष्टिकोनातून बघू नका. चला तर मग सुरू करूया. ओके, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे बघायचं आहे दॅट इज EMF, देन करंट म्हणजे त्याला आपण I असं म्हणतो, देन रेझिस्टन्स R अँड पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच आपण त्याला म्हणतो काय PD. ओके, पोटेन्शियल डिफरन्स. यामध्ये बघा फर्स्ट पॉईंट तुम्हाला दिलेला आहे कन्सेप्ट ऑफ EMF. EMF म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आपण लॉंग फॉर्म आपण त्याचा सांगतो. ओके, बट ॲक्च्युअली असतं काय, आता बघा आपण एक मेटल रॉड कन्सिडर करूया. ठीक आहे, हा मेटल रॉड आहे. ह्या मेटल रॉडमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. याला आपण कुठल्याच प्रकारचा एक्सटर्नल पॉवर सप्लाय लावलेला नाही, म्हणजे पिन लावलेली नाही इन शॉर्ट. ठीक आहे, बॅटरी वगैरे जॉईन नाही केलेली. यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील हे काय होईल, कुठल्याही डायरेक्शननी मूव्ह करतील, बरोबर. कारण याला कुठल्याच प्रकारचं असं स्पेसिफिक तुम्हाला डायरेक्शन इथं मेन्शन केलेलं नाही का, कारण याला कुठल्याच प्रकारचा एक्सटर्नल पॉवर सप्लाय आपण दिलेला नाही, बरोबर. देन म्हणजे हा तुमचा मेटल रॉड आहे आणि ह्या मेटल रॉडला आपण कुठल्याच प्रकारचं बॅटरी कनेक्शन त्याला दिलेलं नाही. ओके, हा काय फक्त असा ओपन असल्यामुळं यामधले जे इलेक्ट्रॉन्स असतील, ओके, हे काय होईल, रँडमली मूव्ह करतील. रँडमली मूव्ह एनी डायरेक्शन, कुठल्याही डायरेक्शननी मूव्ह करतील. याला कोणाचं बंधन असं राहणार नाही की बुवा तू इलेक्ट्रॉन आहे तू इकडं फिर वगैरे असं. ठीक आहे, तर हे रँडमली मूव्ह करतील एनी डायरेक्शन, राईट. पण आता याला मी काय केलं, एक एक्सटर्नल पॉवर सप्लाय काय केला, ॲड केला. म्हणजेच काय, त्याला बॅटरी लावली. ओके, ही बॅटरी आपण म्हणतो. ही जी मोठी रेषा असते, ओके, त्याला आपण पॉझिटिव्ह असं म्हणतो आणि ही जी छोटी रेषा असते त्याला आपण निगेटिव्ह म्हणतो, कारण ही इलेक्ट्रॉनिक्सचे थोडेसे कन्सेप्ट आहे. ठीक आहे, मोठी रेष म्हणजेच पॉझिटिव्ह, राईट. हे तुम्ही बघितलं नसतं त्यामुळे तुम्हाला थोडंसं ऑड वाटतं. ओके, तर आता मला तुम्ही सांगा, इथं आपण ज्यावेळेस बॅटरी लावतो तर हा आपला मेटलचा रॉड आहे. ह्या मेटलच्या रॉडमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे आहे अवेलेबल प्रेझेंट, बरोबर. जर आपण याला बॅटरी लावली तर हे इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर डायरेक्शनने मूव्ह होतील ना, म्हणजेच काय, लेफ्ट साईडला जातील, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणशाल सर हे फक्त लेफ्ट साईडलाच कसं का जात आहे, राईट साईडला का जात नाही, तर लक्षात असू द्या, आपण बॅटरी लावली म्हणजेच काय लावलं, करंट लावलं त्याला, बरोबर आहे, चालू होण्यासाठी. आता करंट हा मूव्ह कसा होतोय, निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह, म्हणजे असं नाही होत निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, असं नाही होत. निगेटिव्ह म्हणजे ह्या डायरेक्शननी, हा निगेटिव्ह इकडून पहिले ह्या पॉईंटला जाणार, नंतर ह्या पॉईंटवरून इकडून निघणार आणि पुन्हा कशाला जाणार, पॉझिटिव्ह जाणार, बरोबर. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात, ओके, हे आपल्याला दिसत नाही. आपण म्हणशाल सर रॉड दाखवा आणि रॉडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन, तुम्ही म्हटले इलेक्ट्रॉन दाखवा,
असं नसतं. ओके, त्यात ऑलरेडी प्रेझेंट असतात. इट्स अ इमेजनरी पार्ट. ओके, हा इलेक्ट्रॉन काय होता, एका पर्टिक्युलर डायरेक्शनने काय करताय, मूव्ह करताय. बरोबर का, आपण त्याला बॅटरी लावली म्हणून. ओके, तर मग आपला जो नॉर्मल करंट असतो, ओके, करंट हा मूव्ह करतो काय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ओके, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडून काय करतो, आपला करंट हा फ्लो होत असतो. राईट. नंतर ह्याच पॉईंटमध्ये करंटच्या उलटा असतो कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंट, आता लक्ष द्या, कन्व्हेन्शनल करंट कसा फ्लो होत असतो, तर तो होत असतो पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. म्हणजे आपला जो करंट आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे ह्या छोट्याकडून मोठ्याकडे ज्यावेळेस करंट आपला फ्लो होतो, तर कन्व्हेन्शनल करंट त्याचा उलटा फ्लो होत असतो. ओके, तर हा कसा फ्लो होत असतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ठीक आहे, यामध्ये आपण काय सांगतोय की एक मेटल रॉड कन्सिडर करा, त्याला बॅटरी आपण अटॅच केलेली नाही आहे. बॅटरी जर अटॅच केलेली नसेल तर सिम्पली त्यामधले इलेक्ट्रॉन कुठल्याही डायरेक्शनने मूव्ह करतील. बरोबर, त्याला कुठल्याच प्रकारचं काही बंधन राहणार नाही. पण त्याच मेटल रॉडला आपण काय केलं, ही पहिली केस आपण म्हणू आणि याला दुसरी केस असं म्हणू, की याला आपण बॅटरी जर कनेक्ट केली तर काय होईल, हे जे इलेक्ट्रॉन असतील, फ्री इलेक्ट्रॉन, हे एका विशिष्ट डायरेक्शनने काय होतं, मूव्ह करता. ह्या विशिष्ट डायरेक्शनने मूव्ह करायचं काम काय, विथ द बिकॉज ऑफ इट्स अ बॅटरी. ओके, ह्या बॅटरीमुळे काय होत आहे, एक त्यांना पाथ मिळतो, कसा, निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह जाण्याचा. म्हणजे आपला नॉर्मल इलेक्ट्रॉनिक करंट कसा फ्लो होत असतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ओके, आणि कन्व्हेन्शनल करंट हा कसा असतो, इलेक्ट्रॉनिक करंटच्या अपोजिट, म्हणजेच पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे कधीच बदलणार नाही बघा. ठीक आहे, हे जशाच्या तसंच राहणार. आणि महत्त्वाचं, बॅटरी म्हणजेच तुमचा काय आहे, एक्सटर्नल काय झाला, फोर्सच झाला ना. जसं की आता साधं लॉजिक सांगतो आपण, काय की एक पेन आहे, आपण जर टेबलवर जर ठेवला, त्याला जर कोणी हातच लावला नाही तर त्याचे काही डिस्प्लेसमेंट होतं का, नाही. बरोबर, जेव्हा कोणीतरी येईल तिथं एक्सटर्नल फोर्स अप्लाय करेल त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. तशाच प्रकारे इथं जोपर्यंत बॅटरी लावत नाही तोपर्यंत याच्यामध्ये काही डिस्प्लेसमेंट होणार का एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये, तर असं होणार नाही. बॅटरी जर असेल तर नंतरच होईल, अदरवाईज बॅटरी नसेल तर ही कुठल्याही डायरेक्शनने काय करतील, मूव्ह करतील. आता बघा, तुम्हाला इथं युनिट वापरलेलं आहे, आता तुम्हाला ऑलरेडी हे झालेलं आहे बघा, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF म्हणतो आपण त्याचं, याचं युनिट काय असतं, हे असतं बघा व्होल्ट. ठीक आहे, व्होल्ट म्हणजेच आपलं व्हीने पण रिप्रेझेंट करतं. ठीक आहे, आपण जे व्होल्टेज मोजतो ना, आपल्या घरी जे येतं बघा मीटरमधून व्होल्टेज, ते किती असतं, 230 व्होल्ट असतं. बरोबर, त्याला आपण सिंगल फेज असं म्हणतो. राईट, आणि आपण जर सिम्पली आपल्या घरी जर गिरणी वगैरे असेल, मोठी गिरणी, राईट, तर त्याच्यामध्ये ते आपल्याला एक कनेक्शन आणखी कन्सिडर करावं लागतं किंवा घ्यावं लागतं, त्याला आपण 3 फेज असं म्हणतो. का, कारण लोड तुमचा काय होतं, वाढतोय. घरी तुम्ही त्या गिरणी चालू शकता का, नाही, कारण काय, तुमचा लोड हा कमी आहे. त्यामुळं आपली जे लाईट असते ही 230 व्होल्ट आपल्या घरी येत असते आणि तिकडं ही 440 व्होल्ट अशी ह्या पद्धतीमध्ये त्याची रेंज ही वाढत जाते. पण आता जे मी सांगतोय हे तुम्हाला समजतंय का? ओके, जर जे पॉईंट्स समजत नसतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करा, मेन्शन करण्याचा प्रयत्न करा. त्याला घाबरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याला सांगू शकता की सर हा पॉईंट मला इथं कळालं नाही, मग ते तुम्हाला मी काय करण्यात येईल, त्यामध्ये सांगण्यात येईल. ओके, सो हा फर्स्ट पॉईंट, कन्सेप्ट ऑफ EMF. विदाऊट पॉवर सप्लाय आपण त्याला बॅटरी लावली आहे आणि विथ पॉवर सप्लाय आपण लावली. ठीक आहे, आणि कन्व्हेन्शनल करंट हा इलेक्ट्रॉनिक करंटच्या अपोजिट असतो. ओके, याला नोट करून घ्या. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे बघा, दॅट इज कन्सेप्ट ऑफ करंट. राईट, आता कन्सेप्ट ऑफ करंट म्हणजे पहिले फर्स्ट तुम्हाला करंट म्हणजे काय हे पहिले माहिती पाहिजे. बघा, करंट याला आपण डिनोट करतो बघा कॅपिटल I. ठीक आहे, आता एक मी साधं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, करंट हा तुम्हाला म्हणजे कधी आयुष्यात कधी तुम्ही विसरणार नाही, ह्या प्रकारे तसं मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, आपल्या घरी एक टाकी असते बघा, बरोबर आहे, पाण्याची टाकी आपण काय करतो, गच्चीवरती फिट करतो.
आणि त्याचं कनेक्शन आपण काय करतो, विथ हेल्प ऑफ पाईपलाईन आपण त्याच्यासाठी एक पाईप कनेक्ट करू, खाली एक नळ आपण काढतो आपल्याला ते पाणी भेटण्यासाठी. ठीक आहे. आता ही जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये सध्या पाणी आहे, बरोबर. आपण काय करू, आपल्याला करंट समजून घेण्यासाठी त्या पाण्याला आपण रिप्लेस करू कशाने, तर इलेक्ट्रॉनने. ठीक आहे. म्हणजे आता पाण्याच्या टाकीमध्ये काय सध्या इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. तुम्ही आता ज्यावेळेस पहिले त्या टाकीत पाणी होतं, ज्यावेळेस तुम्ही त्याचे नळ चालू करशाल, नळ चालू करताना त्यातून काय फ्लो होणार आहे, पाणी फ्लो होणार आहे, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही आता त्या टाकीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील, ज्यावेळेस तुम्ही त्या नळ चालू करशाल तर त्यावेळेस त्या नळातून काय मिळणार, इलेक्ट्रॉन मिळणार, बरोबर. म्हणजे जसं पाणी फ्लो होतंय त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन पण काय होत आहे, फ्लो होत आहे, बरोबर. तर फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय असतो, दॅट इज करंट. लक्षात असू दे, काय फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड करंट. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, करंट असं म्हणतो. याला डिनोट कशाने करतो आपण, कॅपिटल आयने. याचं युनिट आहे बघा, काय असतं ते, एम्पियर्स. म्हणजेच त्याला कॅपिटल ए पण म्हणतात. ओके. युनिट हे लिहिणं गरजेचं आहे, नाहीतर काय होतं, अर्धा मार्क तुमचा कट होत असतो ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन हे सॉल्व करशाल तेव्हा. ठीक आहे. सो करंट म्हणजेच काय, फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज व्हॉट, current, and it is unit is what, ampere, that is capital A, and it is denoted as, that is capital I. आता कन्सेप्ट ऑफ करंट म्हटलं तर आपण यामध्ये आणखी एक करंट बघितला होता, कुठला, कन्व्हेन्शनल करंट. कन्सेप्ट ऑफ EMF मध्ये बघितलं ना आपण, कन्व्हेन्शनल करंट. ह्या करंटमध्ये आणि ह्या करंटमध्ये काय फरक आहे, की हा जो वरचा करंट आहे हा कसा फ्लो होतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, बॅटरीचा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि हा कन्व्हेन्शनल करंट हा कसा फ्लो होत असतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बरोबर. म्हणजे हायर टू लोअर आणि हा लोअर टू हायर. ओके. सो ह्या कन्सेप्ट ऑफ करंटमध्ये इतक्याच प्रमाणात आपण काय करायचं, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके. पहिल्या कन्सेप्ट ऑफ EMF मध्ये आपण बघितलं मेटल, त्याच्यामधले असलेले फ्री इलेक्ट्रॉन्स. ज्यावेळेस आपण त्या मेटल रॉडला एक्सटर्नल पॉवर सप्लाय देणार त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन एका विशिष्ट डायरेक्शनमध्ये फ्लो होणार, बरोबर. आणि त्यामध्ये तुम्हाला EMF याचं युनिट काय होतं, व्होल्ट होतं. त्याला रिप्रेझेंट करतो कॅपिटल V. यामध्ये आपण बघतो करंट म्हणजेच काय, फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला आपण करंट असं म्हणतो. आणि ते डिनोट कशाने केलं जातं, कॅपिटल I ने. आणि त्याचं युनिट काय असतं, एम्पियर डिनोट. आणि एम्पियर हे कॅपिटल A हे त्याचं काय झालं, युनिट झालं. आणि कन्व्हेन्शनल करंट कसा फ्लो होत असतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, बॅटरीमध्ये लक्षात असू द्या, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं ओळखायचं, ही मोठी रेष असते ही तुमचं पॉझिटिव्ह असतं, छोटी रेष म्हणजेच काय, निगेटिव्ह. हे बऱ्याच वेळेस चेंज झालेलं असतं बरं, हे निगेटिव्ह पण असतं इकडं आणि एक पॉझिटिव्ह पण असतं. ठीक आहे. तर एक आपण एक्झाम्पल जर कन्सिडर केला तर मागच्या वेळेस आपण जे कन्सेप्ट ऑफ EMF मध्ये घेतलं होतं, राईट, त्याच्या उलट करतो मी आता, हे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करतो. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा, यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील हे कसे फिरतील, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातील ना, कारण हा इलेक्ट्रॉनिक करंट फ्लो होईल, म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे हे तुमचे इलेक्ट्रॉन काय होईल, ह्या डायरेक्शनने जातील. ठीक आहे. करंट कसा फ्लो होतोय तुमचा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर हे बदललं म्हणजे वरचं पण बदलतं. ठीक आहे. तू म्हणशान हे मला नको, हे मोठं नंतर घेऊ आणि पहिले छोटा घेऊ, तसं चालणार नाही. ठीक आहे. तुम्ही चेंज केलं हे इथं, तर वरती पण चेंज करा फक्त, बाकी काही सांगायचं नाही. ओके. याला नोट करून घ्या. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे रिलेशन बिटवीन चार्ज अँड करंट. आता चार्ज आणि करंट यांचं रिलेशन कसं असणार बघा. आता आपण आत्ताच बघितलं की करंट कशाला म्हणतोय आपण, की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजेच आपण काय सांगतो त्याला, करंट असं म्हणतो, बरोबर. जेवढा जास्त तुमचा इलेक्ट्रॉनचा फ्लो असेल, म्हणजे वेन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा फ्लो जसा वाढला तसा तुमचा करंट पण काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे हे करंट कशावर डिपेंड आहे, इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे, बरोबर. तर त्याच वेळेस जेव्हा करंट फ्लो होत असतो, when the current flow then charge
ऑल्सो फ्लोज ऑन इट. त्यावेळेस चार्ज पण काय होत असतो, फ्लो होत असतो. म्हणून हे तुम्हाला रिलेशन बिटवीन चार्ज आणि करंट सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्यासोबत तुमचा चार्ज पण फ्लो होत असतो. तू म्हणशील सर चार्ज म्हणजे काय. आता बघा, करंट याला आपण रिप्रेझेंट कशाने करतो, आयने, बरोबर. चार्ज हे कशाने रिप्रेझेंट करायचं असतं, कॅपिटल क्यू डी. ठीक आहे. याला थेटा नका म्हणू, याला काय म्हणणार, कॅपिटल क्यू. आणि आपण जो टाईम असतो तो हा कशाने दाखवतो, स्मॉल टीने, बरोबर. तर मग आत्ताच आपण म्हणतोय की करंट ज्यावेळेस फ्लो होतो तर त्यासोबत तुमचा चार्ज पण काय होत असतो, फ्लो होत असतो. म्हणजेच रिलेशन बिटवीन चार्ज आणि करंट हे आपल्याला जर दाखवायचं असेल तर आय म्हणजेच करंट, चार्ज इज इक्वल्स टू करंट इज इक्वल्स टू दॅट इज अ चार्ज अपॉन टी. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो, करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन व्हॉट, टाइम टी. म्हणजेच रिलेशन बिटवीन चार्ज अँड करंट इट इज सिम्पली डिफाईन ॲज दॅट इज चार्ज पर युनिट टाइम. राईट. पर म्हणजेच काय, हे भागिले म्हणजेच पर युनिट म्हणतो आपण याला. काय म्हणतो, पर युनिट, किंवा तुम्ही डिवाइड पण म्हणता किंवा टू पण म्हणता. ओके. सो चार्ज अपॉन टाइम टी म्हणजेच तुमचा करंट, ही याची दुसरी डेफिनेशन होते. पहिली डेफिनेशन काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच तुमचा काय असतो, करंट, बरोबर. आणि करंटचीच दुसरी डेफिनेशन काय, चार्ज पर युनिट टाइम म्हणजेच तुमचा पण काय, करंट. म्हणजे दोन्ही डेफिनेशन त्या व्हॅलिड आहे. ओके. हे व्हॅलिड का बरे, फक्त हे रिलेशन बिटवीन चार्ज आणि करंट ज्यावेळेस आपण बघू त्यासाठी हे व्हॅलिड आहे. ठीक आहे. सो करंटचं आय आणि की चार्जचा क्यू डिवाइड बाय टाइम टी. यामध्ये काही जास्त नाही, फक्त महत्त्वाचं काय, जेवढे तुमचे इलेक्ट्रॉन फ्लो होतील तेवढा तुमचा करंट काय होईल, वाढेल. जेवढे इलेक्ट्रॉन कमी फ्लो होतील तेवढा करंट तुमचा कमी होणार. ठीक आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके. सो आय इज इक्वल्स टू, आता आपण इथं मग हे पण सांगू शकतो, आय इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू व्हॉट, चार्ज क्यू. आता डायरेक्टली प्रोपोर्शनलचा एक फंडा तुम्हाला माहिती आहे की एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी पण वाढणे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणे. ठीक आहे. एक जर क्वांटिटी जर कमी झाली तर दुसरी पण क्वांटिटी काय होणे, कमी होणे. हे याचं डायरेक्टली प्रोपोर्शनलचं काय इंडिकेशन आहे. ओके. तर याला नोट करून घ्या, रिलेशन बिटवीन चार्ज अँड करंट. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. बघा आता या दोन पॉईंटला आपण एका डिफरन्सच्या फॉर्ममध्ये समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. बघा, आपण पहिले बघूया इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड सेकंड काय आपलं पोटेन्शियल डिफरन्स, त्याला आपण पीडी पण म्हणतो. आता बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच काय बघा, इफ आय एम कन्सिडरिंग टू चार्जेस दॅट इज ए अँड बी. आपण दोन चार्ज कन्सिडर केले, ए आणि बी. ओके. सो बी चार्ज क्लोजर टू ए. बी हा चार्ज कोणाच्या क्लोजमध्ये, एच्या. ओके. सो दॅट इट शोज सम वर्क डन अगेन्स्ट व्हॉट, इट्स रिपल्शन. आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस दोघांवर चार्ज सारखा असतो, म्हणजे आपण जसं मॅग्नेट म्हणतो, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा साऊथ साऊथ आणि नॉर्थ नॉर्थ. ठीक आहे. जर सारखे सारखे पॉईंट जर जवळ आणले तर ते काय करतात, एकमेकांपासून दूर होतं, म्हणजे त्याला रिपल्शन करतात, बरोबर. त्याप्रमाणे बी आणि ए हे ज्यावेळेस आपण जवळ ठेवतो त्यांच्यामध्ये काय होईल, रिपल्शन होईल. रिपल्शन होईल म्हणजे काहीतरी काम होईल, म्हणजेच वर्क डन होईल. ओके. तर त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, सिम्पली दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल याचं युनिट काय असतं, दॅट इज व्होल्ट म्हणजेच व्ही. ईएमएफचं पण युनिट काय होतं, व्होल्ट होतं. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं काय, व्ही. आता पोटेन्शियल डिफरन्स बद्दल विचार करू. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय की अशा प्रकारचा डिफरन्स, म्हणजे डिफरन्स बिटवीन टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल, दोन इलेक्ट्रिक पोटेन्शियल मधला फरक म्हणजेच तुमचा पोटेन्शियल डिफरन्स. ओके. आता मी काय करतो, दोन पोटेन्शियल म्हणजे कन्सिडर पॉइंट, टू पॉइंट्स ए अँड बी. दोन पॉइंट कन्सिडर केले, ए अँड बी. ओके. अँड अक्रॉस
these point having a voltage, ह्या ए आणि बी पॉईंट्सच्या अगेन्स्ट व्होल्टेज बघा, एच्या अगेन्स्टमध्ये व्ही ए व्होल्टेज आहे आणि बीच्या अगेन्स्टमध्ये व्ही बी व्होल्टेज आहे. ठीक आहे. सो आता मग आपण ए हा पॉईंट घेतला आणि इथं बी हा पॉईंट घेतला. ठीक आहे. देन याच्या अक्रॉस व्होल्टेज व्ही आहे, याच्या अक्रॉस व्होल्टेज काय घेतलं आपण, व्ही बी घेतलं. ओके. आता मला याच्या अक्रॉस जर पोटेन्शियल डिफरन्स जर फाइंड करायचा म्हटलं तर पोटेन्शियल डिफरन्स काय मिळणार, ह्या दोघांमधला फरक, फरक म्हणजेच वजाबाकी. ठीक आहे. म्हणजे व्ही ए बी कंबाईनिंग ना, दोघांचे कंबाईनिंग होईल म्हणजे व्ही ए बी इज इक्वल्स टू व्ही ए मायनस व्हॉट, व्ही बी. पहिली क्वांटिटी तुमची ही सबस्ट्रॅक्ट होणार म्हणजे व्ही ए मायनस व्ही बी ही करणार, ह्या दोघांमधला फरक. बरोबर. म्हणजेच तुमचं काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. तर हे पोटेन्शियल डिफरन्स आपण म्हणतो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कशाला म्हणायचं, की दोन चार्ज आहे ते आपण जर जवळजवळ ठेवले तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होतं आणि ह्याच रिपल्शनला आपण वर्क डनच्या फॉर्ममध्ये आपलं काहीतरी काम होतं, त्या वर्क डनला आपण म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, त्यांच्यामधला फरक. तर आपण ए पॉईंट आणि बी पॉईंट घेतला, ए पॉईंटच्या अक्रॉस व्होल्टेज व्ही आहे, बी पॉईंटच्या अक्रॉस व्होल्टेज व्ही बी आहे. तर व्ही ए बी म्हणजे हे कंबाईन पोटेन्शियल डिफरन्स झाला, तर याला आपण लिहितो व्ही ए मायनस व्ही बी. आता ह्या पोटेन्शियल डिफरन्सचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स आणि एक निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे मी पोटेन्शियल डिफरन्स पूर्ण लिहित नाही, फक्त पी डी लिहितो. ठीक आहे, पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स आणि एक काय असतं, निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. तर आता पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणायचं, जर व्ही ए म्हणजे हा जो आपण व्होल्टेज घेतला होता ना व्ही ए जर मोठा असेल व्ही बी पेक्षा, व्ही ए जर मोठा असेल व्ही बी पेक्षा संख्येने. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणायचं, पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आणि निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स याचं उलट काय, व्ही ए इज लेस दॅन व्ही बी. ठीक आहे, व्ही ए जर छोटा असेल कोणापेक्षा, व्ही बी पेक्षा, म्हणजे व्ही बी मोठा पाहिजे. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. ह्या स्वरूपामध्ये हे दोन पोटेन्शियल डिफरन्स किंवा कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स हे आपल्या समोर येतं. ठीक आहे. तर हे पॉईंट सोपे आहे. आपण फर्स्ट पॉईंट ई एम एफचा घेतला, नंतर आपण करंटचा घेतला, नंतर रिलेशन घेतलं करंट आणि चार्जचं. राईट. आता आपण घेतलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. याच्यामध्ये बघा सब पॉईंट जे असतील, ठीक आहे, पण ते पॉईंट एकदा तुम्हाला समजत गेले, हे बेसिक आहे फार इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे, ते तुम्हाला बेसिक थोडंफार जमलं म्हणजे जेणेकरून तुम्ही काय करशाल, पुढं याचा जे तुमचे टॉपिक चालू होतील सेकंड, राईट, ब्रीफमधले, तर त्याच्यामध्ये याचा उपयोग जरा जास्त होतो. ठीक आहे. त्यामुळं पहिला टॉपिक हा सोडायचाच नाही, पहिला टॉपिक प्रॉपर तुम्ही करा. तुम्हाला मध्ये अडचणीत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा किंवा सरांना त्या पद्धतीमध्ये सांगत चला, जेणेकरून ते काय करते त्याच्यावर आपल्याला काहीतरी मार्ग काढते. ठीक आहे, पण शक्यतो अडचण येण्याचं काम पडणार नाही. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. ओके. बघा नेक्स्ट पॉईंट आहे इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. हा एक छोटा पॉईंट आहे. बघा इफेक्ट काय होत असतो पोटेन्शियल डिफरन्सचा. बघा पोटेन्शियल डिफरन्स हा ऑलवेज वर्क करतो हायर पोटेन्शियल टू इट्स लोअर पोटेन्शियल. काय म्हटलं मी, की पोटेन्शियल डिफरन्स वर्क करतो हायर टू लोअर, म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे काय करतो, वाहत असतो पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. दुसरं, इफ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स, दोन पॉईंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स जर झिरो असेल म्हणजेच तुमचं व्होल्टेजच झिरो आहे. ठीक आहे, तर तुमचा करंट पण काय असणार, झिरोच असणार. ठीक आहे. तर हे दोन इफेक्ट आहे काय, कशाचे, पोटेन्शियल डिफरन्सचे. आपण जे बघितलं ना इलेक्ट्रिक पोटेन्शियल
आणि दुसरं पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, त्या पोटेन्शियल डिफरन्समध्ये पॉझिटिव्ह पोटेन्शियल बघितलं, निगेटिव्ह पोटेन्शियल बघितलं. त्याच्या पुढचा हा काय इफेक्ट ऑफ पोटेन्शियल. तर पोटेन्शियल डिफरन्स हा हायर टू लोअर का होत असतो, फ्लो होत असतो. आणि दुसरं इफ द पोटेन्शियल बिटवीन 2 पॉईंट्स इज झिरो, जर व्होल्टेज जर झिरो असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा करंट पण काय असतो, झिरो असतो. ठीक आहे, तर ही नोट करून घ्या आणि त्यामध्येच ॲड करा. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, हा थोडासा एक महत्त्वाचा पॉईंट. आता लक्ष द्या, फर्स्ट तुम्हाला माहीत पाहिजे बघा रेजिस्टन्स म्हणजे काय. आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं कशाचं, वॉटर टॅपचं. म्हणजे एक सिम्पली आपण टाकी कन्सिडर केली होती, त्या टाकीमध्ये इलेक्ट्रॉन ठेवले होते आणि नळ जर चालू केला तर फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉन, राईट. त्यातून पाण्याच्या जागी आपण इलेक्ट्रॉन फ्लो केले, राईट. त्या फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉनला आपण करंट असं म्हटलं, बरोबर. आता त्याच उदाहरणाचा उपयोग करून मी रेजिस्टन्स पण सांगतो तुम्हाला कसं आहे. बघा आपला नळ जो असतो तो आपण चालू आणि बंद करण्यासाठी वापरतो. फक्त चालू आणि बंद करण्यासाठीच वापरतो का, नाही. तर त्यामध्ये आपण त्या पाण्याची स्पीड पण कमी जास्त करू शकतो, बरोबर आहे. काही जणांना जास्त जर जोरात नळ चालू असं करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण त्याला रोटेट करणार, बरोबर. काही जणांना कमी पाणी लागत असेल तर कमी स्वरूपात चालू करणार. तर मग याचा अर्थ काय, त्या टाकीतून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फ्लो होत आहे, म्हणजे तुम्ही वॉटर टॅप चालू करताय तर फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉन होते, त्याला आपण करंट म्हटलं. तर रेजिस्टन्स कशाला म्हणायचं, ती वॉटर टॅप ज्यावेळेस आपण कमी जास्त करतो ना, राईट. म्हणजेच काय, ते पाण्याला अडथळा करतं येण्या जाण्यासाठी, काय वॉटर टॅपचा वरचं नॉब, बरोबर. म्हणजेच अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ करंट, अपोज करणे, बरोबर ना. पाण्याचा फ्लो आपण काय करतोय, जेवढा पाहिजे आपण त्यापेक्षा थोडा कमी जास्त करतोय ना, बरोबर. तर रेजिस्टन्स म्हणजेच काय, अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ करंट. ठीक आहे, करंटचा फ्लो काय करणे, कमी करणे, राईट. अपोज करणे करंटला. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, दॅट इज रेजिस्टन्स असं म्हणतो, राईट. आता रेजिस्टन्स हे डिनोटेड केलं जातं बघा कॅपिटल आरने. दुसरं ह्या रेजिस्टन्सचं युनिट असतं बघा ओहम. काय म्हणतो आपण त्याला, ओहम. आणि त्याला असं कॅप असते बघा, ठीक आहे, एक कॅप सारखं त्याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, तर कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्समध्ये रेजिस्टन्स इज नथिंग बट अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. हे डिनोट केलं जातं कॅपिटल आरने. युनिट काय त्याचं, ओहम म्हणजेच कॅप. ठीक आहे, आता याचं एक इक्वेशन आहे बघा, रेजिस्टन्स कॅपिटल आर इज इक्वल्स टू, ठीक आहे, त्याला आपण रेजिस्टिव्हिटी म्हणतो, रेजिस्टिव्हिटी इंटू लेंथ ऑफ कंडक्टर डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे, म्हणजेच कॅपिटल आर हा तुमचा रेजिस्टन्स. रेजिस्टिव्हिटी दाखवली जाते पी नावाच्या लेटरने, स्मॉल पी. ठीक आहे, लेंथ ऑफ कंडक्टर म्हटलं तर स्मॉल एल, म्हणजे जे आपण वापरणार कंडक्टर, म्हणजेच एखादा मेटल रॉड वगैरे. ठीक आहे, त्याची आपल्याला लेंथ. आणि क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे त्याचा काय, एरिया, म्हणजेच आपण स्मॉल ए दाखवा. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला फॉर्म्युला काय मिळाला, कॅपिटल आर इज इक्वल्स टू रेजिस्टिव्हिटी इंटू एल डिवायडेड बाय व्हॉट, ए. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, आर इज इक्वल्स टू पी एल किंवा रेजिस्टिव्हिटी एल डिवायडेड बाय ए, बरोबर ना. कोणाला हे जर आवडत नसेल तर हे आवडतं, बरोबर. आणि याचं युनिट काय लिहिणार तुम्ही, ओहम. ओहम म्हटलं तर तुमचं काय, एक कॅप. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स समजतोय, ठीक आहे, करंट समजतोय. करंटला मी जी डेफिनेशन वापरली त्याप्रमाणेच तुम्हाला काय करायचं, रेजिस्टन्सला पण वापरायचं. कारण काय, हे अशा प्रकारचे जर आपण एक्झाम्पल लक्षात ठेवले तर कधी करंट अँड रेजिस्टन्स कधी विसरणार नाही, आयुष्यात कधी विसरणार नाही. ठीक आहे, सो इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स यामध्ये 2 पॉईंट आणि कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्समध्ये हे त्याचं इक्वेशन फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कॅपिटल आर इज इक्वल्स टू पी एल डिवायड बाय ए, म्हणजेच त्याला आपण पीला आपण रेजिस्टिव्हिटी असं म्हणतो, एलला आपण लेंथ ऑफ कंडक्टर म्हणतो, एला आपण क्रॉस सेक्शनल एरिया असं म्हणतो. ठीक आहे, आणि रेजिस्टन्सला कॅपिटल
आर, राईट. सो नोट करून घ्या. यानंतर एक पॉईंट आहे आणखी. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे बघा, फॅक्टर अफेक्टिंग द रेजिस्टन्स व्हॅल्यू. आपण जो आता बघितला कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स, याचा सब पॉईंट दॅट इज फॅक्टर अफेक्टिंग रेजिस्टन्स व्हॅल्यू. असे कुठले कुठले फॅक्टर आहे जे की रेजिस्टन्सवर काय करतात, अफेक्ट करतात. त्यामध्ये बघा दोन फॅक्टर असतात. फर्स्ट बघा, आपण जे आता एक इक्वेशन बघितलं होतं, काय होतं ते, आर इज इक्वल्स टू रो एल डिवाइडेड बाय व्हॉट ई. आता हे फॅक्टर कसं अफेक्ट करतात, यामध्ये बघा डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल नावाचा प्रकार येतो. बरोबर, मी डायरेक्टली प्रपोर्शनल तुम्हाला सांगितलं, तर लक्षात असू द्या, आर हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणासोबत, रेजिस्टिव्हिटी सोबत, म्हणजे पी सोबत. हे समजतं. अपॉन असेल ना, अपॉन राईट, डिवाइडला जी संख्या असेल ती ही रेजिस्टन्स सोबत इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे, म्हणजे रेजिस्टन्स सोबत आणखी कोण आहे डायरेक्टली प्रपोर्शनल, एल. बरोबर ना. आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल कोण आहे, ए. म्हणजे आर इज इनव्हर्सली म्हणजे 1/, ती संख्या. समजलं. आता डायरेक्टली प्रपोर्शनलचा तुम्हाला कन्सेप्ट माहितीच आहे, काय, जर आर वाढला तर काय होईल, रेजिस्टिव्हिटी पण काय होईल तुमची, वाढेल. बरोबर, किंवा आर जर कमी झाला तर रेजिस्टिव्हिटी पण काय होणार, कमी होणार. म्हणजे हे सारखं सारखं असेल, एक वाढलं तर दुसरं पण वाढणार, एक जर कमी झालं तर दुसरं पण कमी होणार. ठीक आहे. नंतर आर इज दॅट प्रोपोर्शनल टू एल, म्हणजेच काय, ज्यावेळेस तुमचा रेजिस्टन्स वाढला तर लेंथ पण काय होणार, वाढणार. रेजिस्टन्स कमी झाला त्यावेळेस लेंथ पण काय होणार, कमी होणार. ठीक आहे. हे इनव्हर्सली डायरेक्ट प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये उलट असतं, लक्षात असू द्या. एक रेजिस्टन्स तुमचा वाढला तर तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया काय होईल, कमी होईल. म्हणजे एक अप आणि दुसरा डाऊन, दुसरा अप पहिला डाऊन. म्हणजेच रेजिस्टन्स जर कमी झाला तर क्रॉस सेक्शनल एरिया काय होईल, वाढेल. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल, याला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतो दोघांना. ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. मला वाटतं तुम्हाला फर्स्ट इयरला झालं असेल किंवा 10thला, नसेल झालं तर आता समजलं असेल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे, इनव्हर्सलीमध्ये एक वाढलं तर दुसरा कमी होतो. ओके, तर हे फॅक्टर यामध्ये काय करतात, महत्त्वाचे. रेजिस्टन्स वाढण्यासाठी तुमचं रेजिस्टिव्हिटी पण वाढणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स वाढण्यासाठी लेंथ पण वाढणं गरजेचे आहे. रेजिस्टन्स वाढण्यासाठी तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया हा कमी होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरा एक फॅक्टर आहे बघा यावर अफेक्ट करतो, तो म्हणजे यांचा टेम्परेचर. आता वातावरणाचं टेम्परेचर पण याच्यावर मॅटर करतं. ठीक आहे, रेजिस्टन्सला जर तापमान जर वाढलं, टेम्परेचरला आम्ही टी म्हणतो, टी जर वाढला तर तुमचा रेजिस्टन्स काय होतो, किंवा लेंथ ऑफ कंडक्टर काय होते, कमी होते. बरोबर ना. जसं आता साधं लॉजिक सांगतो की आपल्या घरी एखादी लोखंडाची सिम्पली चेअर आहे. ठीक आहे, आणि त्याला कलर वगैरे मारलेला नाही किंवा रॉड आहे लोखंडाचा. पाऊस जर बाहेर पडला तर ॲटोमॅटिकली काय होतं, थोड्या दिवसानंतर आर्द्रता त्यावर सिम्पली काय होते, त्या मेटल रॉडवर क्रिएट होते आणि तो गंज पकडायला चालू करतो, जरी तो पावसात भिजलेला नसेल तरी सुद्धा. ठीक आहे, तर हे का बरं होतं, तर तुमचं तापमान जसं बाहेर चेंज झालं तर त्याचा इफेक्ट तुमच्या घरातल्या वस्तूवर पण होतो. जसं की तुमचे पुस्तकं वगैरे, बरोबर, ते थोडे सरदळले जातात. बरोबर, तर त्याचप्रमाणे ह्या रेजिस्टन्सवर पण काय होतं, इफेक्ट होत असतो. ओके, म्हणजे टेम्परेचर वाढलं तर लेंथ काय होते, कमी होते. लेंथ जर कमी झाली तर रेजिस्टन्स पण कमी होतो ना. बरोबर, म्हणजेच टेम्परेचर जर कमी झालं तर रेजिस्टन्स पण काय होतं, सिम्पली वाढतो. ठीक आहे, तर हे इनव्हर्स प्रोपोर्शनमध्ये काय करणार, काम करणार. तर हे लक्षात असू द्या. आणि टेम्परेचर जर वाढला, ठीक आहे, तर रेजिस्टन्स पण काय होतं, सिम्पली वाढतं. ओके, तर ह्या पद्धतीच्या कंडिशन, ह्या इफेक्ट ऑफ फॅक्टर अफेक्टिंग व्हॉट रेजिस्टन्स व्हॅल्यू, अशा प्रकारे आपण काय करतो, बघतो. ओके, सो यानंतरचा पॉईंट आहे बघा, सिरीज रेजिस्टन्स. सिरीज रेजिस्टन्स म्हणजेच काय, एका सरळ रेषेमध्ये काय करणार आपण, रेजिस्टन्स लावणार, राईट, आणि त्याचे कॉम्बिनेशन आपण स्टडी करणार. सिरीज नंतर असतं पॅरलल. पॅरलल म्हणजेच काय, एकाखाली एक. ठीक आहे, त्याला पॅरलल म्हणतात. सिरीज म्हणजे काय, एका नंतर एक, म्हणजे एका लाईनमध्ये असे. ठीक आहे, असे एका लाईनमध्ये रेजिस्टन्स लावणे म्हणजे सिरीज, आणि याला बॅटरी लावून टाकणे, हा याचा पुढचा पार्ट झाला. ठीक आहे, सो काय आपण कुठले पॉईंट बघितले आज,
कन्सेप्ट ऑफ EMF, देन कन्सेप्ट ऑफ करंट, नंतर आपण रिलेशन बिटवीन चार्ज अँड करंट बघितलं, नंतर इफेक्ट कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्सचे दोन प्रकार, पॉझिटिव्ह पोटेन्शियल अँड निगेटिव्ह पोटेन्शियल. देन त्यानंतर आपण बघितलं कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स, त्याआधी आपण बघितलं इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, आणि देन आपण बघितलं फॅक्टर अफेक्टिंग रेजिस्टन्स व्हॅल्यू. नेक्स्ट आहे आपला सिरीज रेजिस्टन्स अँड पॅरलल रेजिस्टन्स. ओके, नोट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, दॅट इज सिरीज सर्किट और रेजिस्टर इन अ सिरीज. आता जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला रेजिस्टर हे सिरीजमध्ये म्हणजे एकानंतर एक काय करायचे, पुट करायचे. बघा मी पहिले सर्किट डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. बघा आता हा एक मी रेजिस्टर कन्सिडर केला, ठीक आहे. देन यालाच काय केलं, दुसरा रेजिस्टर कनेक्ट केला. हे जे गोल काढलेले म्हणजे त्याचा एंड झाला आहे, ठीक आहे. नंतर हा मी तिसरा रेजिस्टर घेतला. तुम्ही किती रेजिस्टर लावू शकता, ठीक आहे. मी 3 घेतले, याला नाव दिलं R1, R2 आणि R3, ठीक आहे. आणि देन याच्या अक्रॉस मी काय केलं, एक बॅटरी लावली. आता बॅटरीमध्ये एक तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. लक्षात असू द्या, कधी हा पॉईंट पॉझिटिव्हचा असेल तर इकडचा शेवटचा पॉईंट हा निगेटिव्हच पाहिजे. तुम्ही जर म्हटले तर पॉझिटिव्ह लावायचं तर ते जळून जाईल सर्किट, ठीक आहे. तसं काही करायचं नाही. यामध्ये तुम्ही किती रेषा तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह अल्टरनेट करत चाला, ठीक आहे. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हा झाला माझा काय बॅटरी, बरोबर. बॅटरी आता मी याच्यातून काय करते, कनेक्ट केली. आता मला सांगा, हा तुमचा पॉझिटिव्ह झाला, ओके. सो हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथंपर्यंत, नंतर पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे ह्या रेजिस्टन्स R1चा त्याचा पॉझिटिव्ह झाला आणि इथं काय झालं, निगेटिव्ह. नंतर पुन्हा दुसरा रेजिस्टन्स झाला, त्याचा पॉझिटिव्ह, याचा निगेटिव्ह, याचा पॉझिटिव्ह आणि याचा निगेटिव्ह, ठीक आहे. आता यामध्ये करंट कसा फ्लो होणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी, म्हणजेच निगेटिव्ह कुठं जाणार, तो पॉझिटिव्हला जाणार आहे ना. म्हणून याला हा अप आणि हा इकडं डाऊन आपण ड्रॉ केला, ठीक आहे. इथपर्यंत कळतं. महत्त्वाचं बघा, हा सिरीज सर्किट आहे. सिरीज सर्किटमध्ये लक्षात असू द्यायचं की प्रत्येक रेजिस्टर याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल हे काय असणार आहे, वेगळं वेगळं असणार आहे. म्हणजे R1च्या अक्रॉस मी जर व्होल्टेज मोजलं, ठीक आहे, तर ते काय असतं V1, आणि R2च्या अक्रॉस ते काय असतं V2, आणि R3च्या अक्रॉस काय असणार माझं व्होल्टेज V3, ओके. पण यामधून जो करंट फ्लो होणार आहे, ठीक आहे, तो माझा काय असणार, फक्त आणि फक्त दॅट इज I. म्हणजे करंट हा काय सगळ्यांचा सारखा आहे, ओके. आता मी तर काही मुद्दे लिहितो बघा, लक्ष द्या. इन ए सिरीज सर्किट, ठीक आहे, रेजिस्टन्स R1, R2, R3, किंवा याला एक्सप्लेन करून घेऊ आपण एकदा, ॲज अ शोन इन ए डायग्राम. लक्षात असू द्या, इलेक्ट्रॉनिक्समध्ये डायग्राम शिवाय कुठल्याच किंवा सर्किट डायग्राम शिवाय कुठल्याच गोष्टीला मार्क्स मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला डायग्राम ही प्रिपेअर करावं लागते, ठीक आहे. सो लक्ष द्या, ॲज अ शोन इन डायग्राम शोज दॅट R1, R2, R3 रेजिस्टर आर कनेक्टेड इन अ सिरीज. Then across R1, R2, R3 having its potential difference or its voltage is V1, V2, V3 and current I is flowing throughout the circuit, right. म्हणजे याचा अर्थ काय की V1, V2, V3 हे वेगवेगळे त्यांचे पोटेन्शियल डिफरन्स आहे प्रत्येक रेजिस्टन्सचे, आणि त्यांचा करंट हे सगळ्यांसाठी काय सारखं, ओके. मग इथं आपण पॉईंट लिहू, R1, R2, R3 कनेक्टेड इन व्हॉट, सिरीज. दुसरं, करंट I इज सेम फॉर ऑल सर्किट. आफ्टर दॅट थर्ड काय, V1, V2, V3 आर अ सेपरेट पोटेन्शियल अक्रॉस अ रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉसचं हे पोटेन्शियल काय वेगळं वेगळं आहे, ठीक आहे. हे तुमचं झालं काय सिरीजचे पॉईंट्स. आता महत्त्वाचं बघा, बरेच जण काय करता, R1 प्लस R2 प्लस R3 याला मी टोटल RT लिहितो. RT म्हणतेच काय, टोटल रेजिस्टन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, टोटल रेजिस्टन्स. म्हणजे मी R1, R2, R3 खेळत नाही बसणार, मी सरळ टोटल रेजिस्टन्स घेणार RT.
तर मग याला मी असं ड्रॉ करू शकतो का, ही एक रेजिस्टन्स म्हणजे माझा RT झाला आणि त्याच्या अक्रॉस एक बॅटरी लावून टाकू आपण. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, हे झालं माझं सर्किट. हे पण बरोबर आहे की नाही, हे पण काय होतंय माझं वर्क करतंय. तर हे असं पण चालतं, पण केव्हा, ज्यावेळेस तुम्हाला टोटल रेजिस्टन्स हा फाइंड करता येईल केव्हा, तर हा रेजिस्टन्स फाइंड करतोय तो फक्त आणि फक्त सिरीजमध्ये. बरोबर, म्हणजे RT इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 हे तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. देन आता V1 V2 V3 हे वेगवेगळ्या प्रकारचे व्होल्टेज आहे. तर सिरीजमध्ये लक्षात घ्यायचं कधी पण काय आहे महत्त्वाचं, की सिरीजमध्ये कधीही तुमचा करंट हा सेमच पाहिजे. दुसरं, तुमचे जे रेजिस्टर हे आपण कनेक्ट केलेले, ठीक आहे, तर हे कसे असले पाहिजे, एंड टू एंड कनेक्ट झाले पाहिजे. म्हणजे याचा फर्स्ट याचा एंड, याचा फर्स्ट याचा एंड, याचा फर्स्ट याचा एंड, म्हणजे हे एंड टू एंड कनेक्शन हे तुमच्या बॅटरीसोबत झालेले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यावरूनच आपल्याला काय करता येतं, याचं सिरीज सर्किटचं इक्विव्हॅलंट R टोटल आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, तर हे तुमचं एक साध्या स्वरूपामध्ये सिरीज रेजिस्टन्स आहे किंवा सिरीज सर्किट आपण म्हणतो. ठीक आहे, महत्त्वाचं काय, करंट हा सगळ्यांसाठी सारखा असतो आणि व्होल्टेज हे सगळ्यांसाठी कसं असतं, प्रत्येक रेजिस्टरसाठी वेगळं असतं. आता ही जर कंडिशन तुम्ही पॅरललमध्ये बघितली तर ही थोडी उलटी असते. काय की करंट सगळ्यांसाठी वेगवेगळा असेल. ठीक आहे, आणि तुमचा व्होल्टेज हा सगळ्यांसाठी सारखा असेल. लक्षात असू द्या, पॅरललमध्ये याचं उलटं करायचं. ठीक आहे, आणि याला तुम्हाला बघा एक ड्रॉबॅक पण सांगितलं आहे. जसं करंट तुमचं सारखं आहे ते तुम्हाला डायग्राम दिली बघा बुकमध्ये, की याला हा ड्रॉबॅक कसा असतो बघा. आता इथून माझा करंट फ्लो होतोय I. ठीक आहे, I इथं आला बरोबर. आता हा एक पर्टिक्युलर आपण चौक जर समजला तर याला इकडे एक रस्ता जातो आणि इकडे एक रस्ता जातो. म्हणजे I हा डिवाइड होतो कशामध्ये, I1 आणि I2 मध्ये. बरोबर, तर हे सिरीजमध्ये हे कॉम्बिनेशन चालतं का, नाही. हेच कॉम्बिनेशन चालणार कशामध्ये, पॅरललमध्ये. ठीक आहे, तर सिरीजमध्ये कसे पाहिजे, एका सरळ रेषेमध्ये पाहिजे. सरळ रेषेमध्ये आहे ना मग आपली, बरोबर. पण ही कंडिशन फक्त समजण्यासाठी दिली आहे त्यांनी. जर करंट हा तुमचा जर डिवाइड होत असेल तर हे याच्यामध्ये सिरीजमध्ये चालत नाही. ओके, सो हे पॉईंट नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट बघा, दॅट इज अ पॅरलल सर्किट. आता पॅरलल सर्किटमध्ये बघा तुमचे जे रेजिस्टर आहे बघा, हे R1 R2 R3 हे पॅरललमध्ये म्हणजे एका जॉईंटला लावलेले, बरोबर का. तर यामध्ये हे जे A आणि B पॉईंट आपण म्हणतो याला हे जंक्शन पॉईंट म्हणतो. काय म्हणतो आपण याला, जंक्शन पॉईंट ऑफ A. आणि हे तुमचा जंक्शन पॉईंट काय झाला तुमचा दुसरा B. ठीक आहे, जंक्शन म्हणतो आपण रेल्वेचं त्याच्याप्रमाणे. ठीक आहे, आता याच्या अक्रॉस बॅटरी लावली तर याचा पॉझिटिव्ह तर हा इकडे पॉझिटिव्ह जाईल आणि याचा निगेटिव्ह तर हा इथं याचं निगेटिव्ह जाणार. ठीक आहे, आता यामध्ये R1 R2 R3. आता मला तुम्ही सांगा, यातून ज्यावेळेस करंट फ्लो होईल हा I, बरोबर, हा I आल्यानंतर इथं काय होईल, डिवाइड होईल ना, तो एक इकडं जाईल आणि एक काय होईल, इकडं जाईल. बरोबर, नंतर इकडे गेल्यानंतर काय होईल, हा इकडं I3 होईल. इकडून आल्यानंतर इथं, नंतर हा काय होईल, I4 होईल. नंतर इथं आल्यानंतर पुन्हा हा I5 आणि नंतर हा काय होतो I6. म्हणजे याच्यामध्ये करंट वेगवेगळं जाते पण तुमचं व्होल्टेज कसं सगळ्यांना सारखंच. बरोबर, म्हणजे पॅरलल सर्किटमध्ये लक्षात असू द्यायचं कधी पण, करंट हे काय असणार, डिफरंट. म्हणजेच I1 I2 I3 असे राहतील. बरोबर, पण त्याच वेळेस तुमचा व्होल्टेज हा काय पाहिजे, सेम पाहिजे. बरोबर, आणि तिसरं तुमचे जे रेजिस्टर आहे हे कसे असलेले पाहिजे, पॅरललमध्ये कनेक्ट केले पाहिजे, म्हणजे पॉईंटवर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तिथून तुमचं करंट डिवाइड झालं पाहिजे सारखं सारखं. बरोबर, आता तुम्ही हे R1 R2 R3 घेतलेले आहे तर याला आपण काय करू शकतो, त्याचं इक्विव्हॅलंट फाइंड करू शकतो. ओके, मग रेजिस्टन्सचा इक्विव्हॅलंट आपण ज्यावेळेस फाइंड करतो RT, तर याला आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं, 1/RT कन्सिडर करून 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 म्हणजे याचं रेसिप्रोकल घ्यावं लागतं. आपण त्याच्यामध्ये कसं केलं होतं पहिले, RT इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 वाटेवर किती पण घेऊ शकतो या नंबर ऑफ. यामध्ये तुम्हाला पॅरललमध्ये रेसिप्रोकल म्हणजे 1/, घ्यावं लागेल. ठीक आहे, नंतर आणखी एक यामध्ये बघा, तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर फाइंड करायचं असेल तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स
ऑफ टू रेजिस्टर, दोन रेजिस्टरमधलं इक्विव्हॅलेंट जर फाइंड करायचं आहे R1 आणि R2चा, तर बघा 1/RT इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण R1 प्लस R2 डिवाइड बाय R1 इंटू R2, हे तुमचं काय इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे. सरळ साधं सांगायचं काम, हे जर दिसत नसेल तिकडे लिहितो बघा 1/RT इज इक्वल्स टू R1 प्लस R2 डिवाइड बाय R1 इंटू R2. सरळ सरळ पॅरलल आणि सिरीजचा जर फरक सांगायचा जर समजलं, इथं मी सिरीज लिहितो, ठीक आहे. तर सिरीजमध्ये काय असतं, तुमचा करंट हा सेम असतो आणि पॅरललमध्ये करंट तुमचा हा सेम नसतो. यामध्ये तुमचं व्होल्टेज हे डिफरंट असतं सिरीजमध्ये, आणि यामध्ये व्होल्टेज तुमचं कसं असतं, सेम असतं. नंतर तुमचा R टोटल हा डायरेक्ट RT इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 घेतला जातो. यामध्ये तुमचं 1/RT इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. ह्या कंडिशन तुमच्या ह्याच वेगळ्या फक्त आणि डायग्राम वेगळी, ठीक आहे. हे एवढं जरी कळलं तर तुम्हाला याच्याबद्दल लिहिता येतं, ठीक आहे. सो असे हे पॉईंट्स आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. तर आपण एक समवॉट रिव्हिजन घेऊन टाकू. आपण काय काय बघितलं आज. फर्स्ट आपण बघितलं कन्सेप्ट ऑफ EMF, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आपण बघितलं कन्सेप्ट ऑफ करंट, देन रिलेशन बिटवीन चार्ज अँड करंट, थर्ड. देन फोर्थ दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचे दोन पॉईंट, एक पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि निगेटिव्ह पोटेन्शियल. नेक्स्ट आपण बघितलं कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स, देन कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स नंतर आपण बघितलं फॅक्टर अफेक्टिंग ऑन रेजिस्टन्स, देन त्यानंतर आपण बघितलं सिरीज रेजिस्टन्स अँड पॅरलल रेजिस्टन्स. तर सिरीजमध्ये RT हा सरळ रेषेत घ्या आणि पॅरललमध्ये 1/RT, ठीक आहे. सो कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये असं मेन्शन करत चला, ठीक आहे. सो टॉपिक किंवा इलेक्ट्रिकल ही सोपं आहे, राईट. फक्त जेवढं सांगतो तेवढं जर प्रॉपर केलं तर काही त्याची गरज पडत नाही, ठीक आहे. आणि हे तुम्हाला ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही कधी पण त्याला बघू शकता, बरोबर. सो विल स्टॉप हिअर.